मी सांगितलं ना आत्ताच की मी तिन्ही राजगादींना खूप मानतो, त्यामुळे त्यांच्यावरती मी कधीच बोलत नाही, कारण मी खऱ्यानेच आदर करतो, तोंडापुरता नाही. 20 तारखेनंतर तुमच्या आंदोलनाची दिशा बदलणार आहे, मग हे उपोषण त्या दिवशी सुटलं जाणार आहे. ते आता आम्ही समाज ठरवणार. 20ला काय होत, आता तुम्ही फक्त बघत राहा. सरकारनं फक्त एवढी वेळ सगळे आमदार महोदयाने, मंत्री महोदयांनी मराठा समाजाच्या मागणी कडून बोलावं, ही मात्र आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. एवढे वेळेस तुम्हाला संधी आहे गोरगरिबाचं कल्याण करायची, आणि आम्हाला असे तुम्ही बोलताल. नसतं आमची मागणी ओबीसी आरक्षणातून 50%च्या आतून तुम्ही जर वेगळी केली, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचे विरोधी आहेत, मराठा विरोधी आहेत, आणि मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हावात म्हणून तुम्ही कडाडून विरोधी आहेत, हे ग्राह्य धरलं जाईल. सामान्य मराठा आम्ही आमच्या ताकदीवरती लढून मग मिळू. पाटील सर, 21 तारखेचं आंदोलन जे असणार आहे त्याविषयी तुम्ही माहिती देत नाही आहात, पण आतापर्यंत तुम्ही सातत्याने म्हणत होता की शांततेतच आंदोलन होणार. 21चं सुद्धा शांततेतच असणार आहे का काही आक्रमक पवित्रा पाहायला मिळणार? ते 21ला ठरवलं सगळं. चलो, धन्यवाद. हो, मोबाईल बघून दे. आता 12:30 करायचं का? मग आता हे आल्यावर आपल्याला आता आपण वेळ दिला आहे, आपण थोडं थांबू त्यांना 2 मिनिटं 2-4 मिनिटासाठी आपण थोडा वेळ तिथं साजरी करा म्हणा. तिथंच येशीतच थोडा वेळ 20 मिनिट. नाही चलू दे तिथं चलू दे, तिथं चलू दे म्हणा. तिथं बंद झालंय. आले तिथं. त्यांना सांगा राहू द्या म्हणून. हे चाललेली तुम्ही जा ना, त्यांना म्हणा थांबा आता, राहू द्या आता. त्यांना थांबू नका म्हणा, येऊ द्या आता, येऊ द्या. सरका बाजूला. हॅलो, आवाज येतो तुम्हाला? म्हणा कॅमेरा. घोडा अश्व महाराजांच्या पुतळ्या पुढे. काय गडबड झाली रे? गप्पान तुम्हाला काय करायचं रे?
अचानक आणला आपण. हा माहित नव्हतं ना आपल्याला आधी. झाला नाही हा आपलं तोपर्यंत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवनेरीवर सोहळ्यासाठी गेले होते. ते असं म्हणाले की उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. मग त्यांना धक्का लागतच नाही ना. बरोबर बोलले. ओबीसींना धक्का लागत नाही कारण 100-150 वर्षापासून मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात. कुणबीच्या नोंदी मराठ्यांच्या सापडल्यात आणि ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचे अधिसूचना काढलेली, त्याची अंमलबजावणी उद्या करतील. ते धक्का लागण्याचा प्रश्नच नाही. आम्ही तिथंच होतो, रिकामी जागा होती ती फक्त ते भरून काढायचे. धक्का लागण्याचा प्रश्न नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांना करावीच लागणार. सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात असं बोललं जात आहे की 16 फेब्रुवारीपर्यंत ती अध्यादेशावर सूचना हरकती मागवण्याची वेळ होती. त्याच्यानंतर सलग 2-3 दिवस सुट्ट्या झाल्या. त्यामुळे आता या घडीला उद्या चर्चा होईल की नाही आणि त्या संदर्भातला निर्णय होईल की नाही सांगणं कठीण आहे. कोण म्हणले म्हणजे असे चर्चा आहे. नाही असं नाही. हरकती घेतल्या, वेळ दिला. हा वेळ आजचा नाही आहे, 2 नोव्हेंबरपासूनचा आहे. 24 डिसेंबरपर्यंत 2 महिने आणि आता जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिने, 4 महिन्याचा नुसतं सगळ्या सोयऱ्यांसाठी वेळ झालेला आहे. आणि कायदेशीर प्रक्रियात जर या शब्दावर भाष्य करायचं असलं तर प्रक्रिया पार पाडण्यासाठी तुम्ही 15 ते 16 दिवसाचा कालावधी घेतला आहे आता हरकतीसाठी. हरकती आल्यात. सरकारकडे यंत्रणा आहे. 4.5 लाख यंत्रणा मागासवर्ग आयोगाच्या वेळेस कामाला लागली. तुम्हाला हरकती थोड्या आहेत त्या बघण्यासाठी 1 घंट्यात तुम्ही बघू शकताय त्या सगळ्या. हे म्हणजे कारणं नको आहेत आणि ते कारणं देणाऱ्यापैकी नाहीत अशी आम्हाला आशा आहे. मुख्यमंत्री साहेब पण आणि फडणवीस साहेब पण कारणं देणार नाहीत. हरकती रात्रीतून बघून घेतील ते. परंतु उद्याच्याला अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्याकडून होईल. आता असं दिसतंय की उद्या विशेष करून एक वेगळा प्रवर्ग आणि त्या संदर्भातलं मराठ्यांना आरक्षण असं दिसतंय. सगळे सोयऱ्यांबद्दल निर्णय नाही झाला तर तुमची भूमिका काय असेल? उद्या जो कायदा होणार आहे त्याचं तर महाराष्ट्रात कौतुक केलं जाणार आहे, आनंदही व्यक्त केला जाणार आहे. कारण हे 150 जणांसाठी लागतंय. ते 2-3 जणांची मोठ्या लोकांची मागणी होती. शेवटी मोठ्याल्यांचं चलतं, गोरगरिबांचं चलत नाही. मोठ्यांनी गरिबाला द्यायला पाहिजे, पण गरिबांनीच तो कायदा पारित करायला लावला. याच आंदोलनाच्या माध्यमातून द्या म्हणले त्यांना पण. परंतु करोडो मराठ्यांची मागणी आहे की 50% आतमध्ये ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे ते पाहिजे. त्याच्यामुळं कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली. हे याच्यातलं महत्त्वाचं विशेष आहे. त्यामुळे त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे. जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळं त्यांना ते मिळतंय. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही. तर असं होणार नाही. तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. नसता 21ला आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ शकतं. आता उद्या याच्यानंतर तुमच्या आंदोलनाची दिशा कधी ठरणार आहे? उद्या अधिवेशन पूर्ण होईल असं वाटत नाही, परवा दिवशी पण जाऊ शकतो. उद्याच लक्षात येईन आमच्या हे काय करणार आहेत. कारण त्यांनी स्पष्ट भूमिका सकाळी होईल त्यांची, आज होईल. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरही स्पष्टीकरण देऊ शकतात की आम्ही चर्चा करणार आहेत 20 तारखेला किंवा 21ला. आम्ही 21चीच वाट बघणार आहेत. कारण 21ला करतील ना ते भागांकडे आता नाही पडत. आम्ही 20ला आमच्या लक्षात येईल की हे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत का नाही. परंतु महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना जी समाजाची मागणी की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. ओबीसीतून मराठ्यांना 50% आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत तुम्ही उद्या एकमतानं आवाज उठवावा आणि मराठ्यांची जी मागणी त्या बाजूनं बोलावं. म्हणजे ओबीसीतून 50% आतून आरक्षण. जर
तुम्ही ही भूमिका उद्या मांडली नाही, तुम्ही जर वेगळंच बोलत राहिलात 50% वर द्या आणि खाली द्या, ही मराठ्यांची भूमिका नाहीये, मग याचा अर्थ असा होणार की ज्या मराठ्यांनी जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मोठे केलेत हे मराठ्यांच्या विरोधी आहेत, यांना उद्यापासून मराठा विरोधी धरलं जाईल. दादा, सरकार जे आहे ते 50%च्या वरती आरक्षण देऊ पाहत आहे, मात्र कोर्टामध्ये कितपत टिकल असं तुम्हाला वाटतं? काय असतं दादा, आता हट्ट लय बेकार असतं. हट्टाचे एक 7-8 प्रकार आहेत. त्यातला हे श्रीमंतांचा पांढऱ्या कपड्यावाल्यांचा हट्ट आहे, दोघा तिघांचा, की आम्हाला पाहिजे ती, आणि ते 100-150 जणांना लागत आहे. आता शेवटी श्रीमंताचा हट्ट सरकार पुरवतो, गोरगरिबांचा लवकर पुरवत नाही. आम्ही 6 महिने झालोय हक्काच्या आरक्षणासाठी लढतोय आणि त्याच्यासाठी लढाई आत्ताही सुरू आहे. परंतु आता त्या 100-150 जणांसाठी सरकार उद्या कायदा अनुपात आहे, तोही मागासवर्ग आयोगाचा अहवाल मागासवर्ग आयोग गठीत करण्यासाठी, टास्क फोर्स गठीत करण्यासाठी याच गोरगरिबांनी लढाई उभा केली. गोरगरिबांनी उलट ह्या 100-150 जणांना, या 2-3 जणांना न्याय देण्याचं काम केलंय, पण या 100-150 जणांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम नाही केलं. गोरगरीब ओबीसीतून मागणी माहिती एकही म्हणला नाही की तुम्ही यांना ओबीसीतून यांचं हक्काचं आरक्षण द्या, पण गोरगरीब म्हणला द्या त्यांना कायदा बनवून. आणि हे उद्याचं जे असेल काय कायदा, हे फक्त गोरगरिबांमुळे मिळतोय त्यांना. टिकणार नाही, तुमचा हे प्रश्न आहे, टिकणार हा भाग त्याला नाविलाज आहे. ते शोधायला ते तयार नाहीये, ते 100-150 जण आणि ते 2-3 हे शोधायला तयार नाहीत की आपल्याला एक पोरांचं परत मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होऊ शकतं बा. जसं मागं ECBCची वेळ झालं, पोरांनी परीक्षा दिल्या, निवड झाल्या, नियुक्त्यासाठी 3-4 वर्ष झाले पोरं लढते. 3-4 वर्ष हेच उद्या बघायला जर मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. त्यापेक्षा आमची मराठ्यांची मागणी करोडोंची, मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे, ज्यांच्या सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना आणली, त्याची अंमलबजावणी करणे. यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या एक जीवानं उद्या एक मतानं लढायचं. तुम्ही जर याच्या विरोधात बोलले 50% वर द्या आणि खालचं द्या, तर तुम्ही 100% मराठा विरोधी आहेत. मराठ्यांनी चूक केली, तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ निघणार आहे. आणि मराठ्यांची हीच भावना आहे तुमच्या विषयात. तुम्ही ओबीसी आरक्षण 50%च्या आतून बोलावं, वरचं एकाही आमदार महोदयाने, मंत्री महोदयाने बोलू नये, ही मराठ्यांची भावना आहे. तुमच्या सांगण्यावरून असं वाटतंय की 20 तारखेनंतरची जी दिशा आहे ती लोकप्रतिनिधींविरोधात असणार आहे. आता ती 21ला ठरलं. संभाजीराजे छत्रपती असं म्हणतात, म्हणजे उद्यावर अधिवेशन आलेलं आहे आरक्षणासाठी, ते म्हणतात की सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे आरक्षणाच्या प्रश्नासाठी. आता लय वेळ दिलाय आपण, 6 महिन्याचा वेळ दिलाय. राजे पण साक्षीदार आहेतच ना. 6 महिन्याचा वेळ म्हणजे हा लय झाला. आणि नुसता सगळे स्वर एकट्या शब्दासाठी 3.5 महिने झाले. हा लय वेळ झाला. किती अंत बघावा सरकारनं या समाजाचा. समाज नाही सोडत. आता काय असतं, परत त्यांना मर्यादा आहे तसं समाजाला बी मर्यादा आहे. ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय, तर मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे. आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही, वेगळं बोलतो. मराठ्यांना उद्या, मराठ्यांच्या आमदार महोदयांना, मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे आणि 50%च्या आतच बोलावं लागणार आहे. ते जर नाही बोलले आणि ते जर 50%च्या वर बोलले तर त्याचा अर्थ असा, मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी आहे. दादा, एक आहे की मराठ्यांचं सामाजिक आंदोलन यापूर्वी अनेकदा उभं राहिलं होतं आणि तुम्ही एक हाती आता तुम्ही गेल्या 5-6 महिन्यापासून सलग करता. पण त्यामुळे आतापर्यंतच्या सगळ्या या परिस्थितीवर, आंदोलनावर राजकीय समीकरणं काही बदललेली नाहीत आणि त्यामुळे मराठ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, हे आतापर्यंतचं समोर आलेलं आहे. एकही राजकीय पक्ष किंवा प्रस्थापित नेता मराठ्यांची बाजू मांडत नाही. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये करायचं काय, असा एक साधा प्रश्न सातत्यानं उपस्थित होतो. तेच सांगितलं मी आता की सर्वसामान्य करोडो मराठ्यांना असं वाटतं, ज्या आमदार महोदयांना, मंत्री महोदयांना आम्ही मोठं केलं त्याने आमच्या मागणीप्रमाणे बोलावं. आणि जर ते उद्या ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण हे सगळ्या स्वराची अंमलबजावणी करावं ह्या बाजूने जर बोलला नाही, तर तो मराठा विरोधी उद्यापासून धरला जाणार आहे. आमचा असला तरी त्याला पर्याय नाही. तुम्हाला आमचं म्हणून बोलाले, आमचं म्हणून ऐश्वर्य, आमचं म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा आहे. आमच्याच पोरांची प्रतिष्ठा आणि आमच्याच जातीच्या गोरगरिबांची प्रतिष्ठा संपायला लागली, तुम्ही मराठा विरोधी. तुम्ही उद्या अधिवेशनानंतर नावासकट महाराष्ट्राच्या जनतेसमोर, मराठ्यांसमोर सांगणार का की हे 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 हे
मराठा विरोधी आहेत आणि या पुढच्या काळामध्ये मराठ्यांनी त्यांच्या सोयीनं निर्णय घ्यावा किंवा काय बोलावं हे म्हणायची गरजच नाही. सगळ्या पक्षातले आमदार महोदयांनी मंत्री महोदयांची जबाबदारी आहे गोरगरीब मराठ्यांची मागणी 50% आतून आहे, सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी या बाजूनच बोलावं. कारण या जनतेचा गोरगरीब मराठ्यांचा तुमच्यावरती अधिकार आहे. कारण तुम्हाला त्यांनी काहीतरी घडवलंय गोरगरिबांनी. त्यांच्या पोराच्या बाजून जर उद्या बोलला नाहीत तर तुम्ही मराठाच विरोधी आहेत आणि आरक्षण सुद्धा विरोधी आहेत. याचा सरळ सरळ उद्या मराठी अर्थ काढणार आहे. आमची मागणी आहे, तुम्ही दुसरी कसं काय करता? ती सांगितली कुणी करायची? 3 लोकांनी आणि लागतंय 150 जणाला. त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांच्या नजरेतून पडू नका. करोडो मराठ्यांची मागणी 50% जातून ओबीसीतून आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांची सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याची अंमलबजावणी करणे याच्याच बाजूने बोलावं. तुम्ही म्हणता 50%च्या वरचं द्यान, वेगळं द्यान, स्वतंत्र द्यान, मराठ्याला वेगळं आरक्षण, याला नको धक्का आणि त्याला नको धक्का. धक्क्याचा काय संबंध रे? तुम्हाला काय करा धक्क्याचं? तुम्हाला काय करायचं? मराठ्यांचा अधिकार आहे तुमच्यावरती. तुम्हाला बोलावं लागणार आहे. आम्ही तुम्हाला काय बोलणार नाहीत काय नाहीत. पण मग उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत, मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत, मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हावात या विरोधी आहेत. तुमचा विरोधी बाकी. उद्या ओबीसी नेते एकवटून विरोध करतील ते काय धरलेलं आहे पहिल्यापासूनच 70 वर्ष 75 वर्षापासून. आज थोडं किमान त्याची तरी त्यांना विरोध करण्यापेक्षा मी ह्या मताचा आहे त्यांचा आदर्श आमदार महोदयाने मंत्री महोदयांनी घ्यावा. किमान ते जाण तरी ठेवतात ओबीसीच्या बांधवांची, बोलतात तरी. तुम्ही थोडी तरी जाण ठेवा. आता शेवटचा टप्पा आहे मराठ्यांच्या लेकरासाठी. म्हणजे तुम्हाला असं स्पष्टपणे म्हणायचं आहे का की मंत्री छगन भुजबळ हे जसं ओबीसीची बाजू मांडून लढतायत तसंच सगळ्या आमदारांनी एकवटून, मराठा आमदारांनी एकवटून लढावं सभागृहात? का लढू नये हा प्रश्न आहे आमचा गोरगरीब मराठ्यांचा. का? जर नोंद सापडली, समजा आमची जमिनीचा 7/12 सापडलाय आणि आमचा आधार उधारार्थ तुम्ही आमदार महोदय मंत्री महोदय तुम्ही का म्हणू नये की याचा 7/12 सापडला त्या गोरगरीबावर अन्याय होतो त्याची जमीन त्याला दी? का म्हणू नये तुम्ही? आम्ही खोटं मागतो तुम्हाला? मंत्री महोदय मराठ्यांच्या आमदार महोदयांनी पक्ष सोडून सरळ सांगावं कुणबी नोंदी सापडलेल्या त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. आम्ही ओबीसीच्या विरोधात नाही, तुम्हाला धक्का बी लागत नाही हेही बोलावं. पण त्यांचा हक्काचं आहे ते आणि ज्या नोंदी सापडल्या नाही त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा देण्याचं सरकारनं कबूल केलंय. तुम्ही का देत नाहीत? हे सगळे आमदार मंत्री महोदयांनी का बोलू नये मराठ्यांच्या बाजूनं? मराठ्यांनी ठेका घेतलाय काय? आम्ही यांची प्रतिष्ठा वाढवायची आणि आमचे पोरं बरबाद करायचं आम्ही ठेका घेत चाललाय तुम्हाला मोठं करून. मग तुम्हाला मोठं करायचं, आमचे पोरं मोठे व्हावं म्हणून. तुम्ही आमचे पोरं मोठे न होऊन देता, उलट खड्ड्यात घालायला लागले. आम्ही मागणी एक सांगतो तुम्ही तिसरी मागता. उद्या अधिवेशनानंतर मनोज जरांगे पाटील हे आता आंदोलनावर पुढचा टप्पा किंवा आंदोलनाबाबत पुढचं पाऊल टाकणार नाहीत असा एक आशावाद सरकारच्या समोर आहे, असं एक सरकारने गृहीत धरलं असावं. चांगला आशावाद आहे त्यांचा, स्वागत आहे त्यांच्या आशावादाचं. कारण ते उद्या बहुतेक अंमलबजावणी करणार आहे सगळ्या सोयऱ्यांची. मग का चांगला निर्णय आहे त्यांचा. समाज डोक्यावर घेऊन नाचून उद्या दिसून त्यांना महादिवाळीचं गुलाल किती पडतो त्यांच्या टाकोऱ्यावर. नसता 21ची तयारी केली आम्ही आंदोलनाची. अच्छा, हो, सोयऱ्यांच्या संदर्भातल्या आंदोलनाची तयारी रेडी झाली. शिवजयंती दिवशी का खोटं बोलावं? शिवजयंती दिवशी का खोटं बोलावं? बाकीचं 21ला सांगा तयारी केली आम्ही. जर आम्हाला 20ला तुम्ही अंमलबजावणी नाही केली तर 21च्या नंतर आंदोलन काय तयारी केली आहे. आम्हाला अंमलबजावणी पाहिजे. दादा, उदयनराजे भोसले असे म्हणालेले आहेत की आता आर्थिक निकषावरच आरक्षण पाहिजे. मी सांगितलं ना आत्ताच की मी तिन्ही राजगादींना खूप मानतो. त्यामुळे त्यांच्यावरती मी कधीच बोलत नाही, कारण मी खऱ्यानेच आदर करतो, तोंडापुरता नाही. 20 तारखेनंतर तुमच्या आंदोलनाची दिशा बदलणार आहे. मग हे उपोषण त्या दिवशी सुटलं जाणार आहे. ते आता आम्ही समाज ठरवणार 20ला काय होत. आता तुम्ही फक्त बघत राहा. सरकारनं फक्त एवढी वेळ सगळे आमदार महोदयाने मंत्री महोदयांनी मराठा समाजाच्या मागणी कडून बोलावं ही मात्र आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. एवढे वेळेस तुम्हाला संधी आहे गोरगरिबाचं कल्याण करायची आणि आम्हाला असे तुम्ही बोलताल. नसता आमची मागणी ओबीसी आरक्षणातून 50%च्या आतून तुम्ही जर वेगळी केली
तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचे विरोधी आहेत, मराठा विरोधी आहेत आणि मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हावात म्हणून तुम्ही कडाडून विरोधी आहेत हे ग्राह्य धरलं जाईल. सामान्य मराठा आम्ही आमच्या ताकदीवरती लढून मग मिळू. पाटील सर, 21 तारखेचं आंदोलन जे असणार आहे त्याविषयी तुम्ही माहिती देत नाही आहात, पण आतापर्यंत तुम्ही सातत्याने म्हणत होतात की शांततेतच आंदोलन होणार. 21चं सुद्धा शांततेतच असणार आहे का काही आक्रमक पवित्रा पाहायला मिळणार? ते 21ला ठरवलं सगळं. चलो, धन्यवाद. हो, मोबाईल बघून दे. आता 12:30 करायचं का? मग आता हे आल्यावर आपल्याला आता आपण वेळ दिला आहे, आपण थोडं थांबू त्यांना 2 मिनिटं थोडा वेळ तिथं साजरी करा म्हणा. तिथंच येश तिथंच थोडा वेळ 20 हा 20 मिनिट. नाही चलू दे तिथं, तिथं चलू दे, तिथं चलू दे म्हणा. तिथं बंद झालंय. आले 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 तिथं. त्यांना सांगा राहू द्या म्हणून. हे चाललेली तुम्ही जा ना, त्यांना म्हणा थांबा आता, राहू द्या आता. त्यांना थांबू नका म्हणा, येऊ द्या आता, येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. सरका बाजूला. हॅलो हॅलो, आवाज येतो तुम्हाला? म्हणा कॅमेरा घोडा 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 अश्व महाराजांच्या पुतळ्या पुढं. रमून काय गडबड झाली रे? गप्पान तुम्हाला काय करायचं रे? हा त्यांना आणला आपण. हा माहित नव्हता ना आपल्याला आधी. झाला नाही. हा आपला तो पर्यंत आज मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे हे शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यासाठी गेले होते. ते असं म्हणाले की उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे, त्यामुळे ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. मग त्यांना धक्का लागतच नाही ना, बरोबर बोलले. ओबीसींना धक्का लागत नाही, कारण 100-150 वर्षापासून मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात. कुणबीच्या नोंदी मराठ्यांच्या सापडल्यात आणि ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचे अधिसूचना काढलेली, त्याची अंमलबजावणी उद्या करतील. ते धक्का लागण्याचा प्रश्नच नाही. आम्ही तिथंच होतो, रिकामी जागा होती ती फक्त ते भरून काढायचे. धक्का लागण्याचा प्रश्न नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांना करावीच लागणार. सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात असं बोललं जात आहे की 16 फेब्रुवारीपर्यंत ती अध्यादेशावर सूचना हरकती मागवण्याची वेळ होती, त्याच्यानंतर सलग 2-3 दिवस सुट्ट्या झाल्या. त्यामुळे आता या घडीला उद्या चर्चा होईल की नाही आणि त्या संदर्भातला निर्णय होईल की नाही चांगलं कठीण आहे. कोण म्हणले? म्हणजे असे चर्चा आहे. नाही, असं नाही. हरकती घेतल्या, वेळ दिला. हा वेळ आजचा नाही आहे, 2 नोव्हेंबरपासूनचा आहे. 24 डिसेंबरपर्यंत 2 महिने आणि आता जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिने, 4 महिन्याचा नुसतं सगळ्या सोयऱ्यांसाठी वेळ झालेला आहे. आणि कायदेशीर प्रक्रियात जर या शब्दावर भाष्य करायचं असलं तर प्रक्रिया पार पाडण्यासाठी तुम्ही 15 ते 16 दिवसाचा कालावधी घेतला आता हरकतीसाठी. हरकती आल्यात, सरकारकडे यंत्रणा आहे. 4.5 लाख यंत्रणा मागासवर्ग आयोगाच्या वेळेस कामाला लागली. तुम्हाला हरकती थोड्या आहेत त्या बघण्यासाठी 1 घंट्यात तुम्ही बघू शकताय त्या सगळ्या. हे म्हणजे कारणं नको आहेत आणि ते कारणं देणाऱ्यापैकी नाहीत अशी आम्हाला आशा आहे. मुख्यमंत्री साहेब पण आणि फडणवीस साहेब पण कारणं देणार नाहीत. हरकती रात्रीतून बघून घेतील ते. परंतु उद्याच्याला अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्याकडून होईल. आता असं दिसतंय की उद्या विशेष करून एक वेगळा प्रवर्ग आणि त्या संदर्भातलं मराठ्यांना आरक्षण असं दिसतंय. सगळे सोयऱ्यांबद्दल निर्णय नाही झाला तर तुमची भूमिका काय असेल? उद्या जो कायदा होणार आहे त्याचं तर महाराष्ट्रात कौतुक केलं जाणार आहे, आनंदही व्यक्त केला जाणार आहे. कारण हे 150 जणांसाठी लागतंय. ते 2-3 जणांची मोठ्या लोकांची मागणी होती. शेवटी मोठ्याल्यांचं चलतं, गोरगरिबांचं चलत नाही. मोठ्यांनी गरिबाला द्यायला पाहिजे, पण गरिबांनीच तो कायदा पारित करायला लावला. याच आंदोलनाच्या माध्यमातून द्या म्हणले त्यांना पण. परंतु करोडो मराठ्यांची मागणी आहे की 50% आतमध्ये ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे ते पाहिजे. त्याच्यामुळं कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली. हे याच्यातलं महत्त्वाचं विशेष आहे. त्यामुळे त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे. जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळं त्यांना ते मिळतंय. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही, तर असं होणार नाही. तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. नसता 21ला आंदोलनाची दिशा ठरणार आहे, मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ शकतं. आता उद्या याच्यानंतर तुमच्या आंदोलनाची दिशा कधी ठरणार आहे? उद्या अधिवेशन पूर्ण होईल असं वाटत नाही, परवा दिवशी पण जाऊ शकतो. नाही, उद्याच लक्षात येईन आमच्या हे काय करणार आहेत. कारण त्यांनी स्पष्ट भूमिका सकाळी होईल त्यांची, आज होईल. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरही स्पष्टीकरण देऊ शकतात की आम्ही चर्चा करणार आहेत 20 तारखेला किंवा 21ला. आम्ही 20चीच वाट बघणार आहे. कारण 21ला करतील ना ते भागांकडे आता नाही पडत. आम्ही 20ला आमच्या लक्षात येईल की हे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत का नाही. परंतु महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना जी समाजाची मागणी की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. ओबीसीतून मराठ्यांना 50% आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो, आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत तुम्ही उद्या एकमतानं आवाज उठवावा आणि मराठ्यांची जी मागणी त्या बाजूनं बोलावं. म्हणजे ओबीसीतून 50% आतून आरक्षण. जर तुम्ही ही भूमिका उद्या मांडली नाही, तुम्ही जर वेगळंच बोलत राहिलात 50% वर द्या खाली द्या, ही मराठ्यांची भूमिका नाहीये. मग याचा अर्थ असा होणार की ज्या मराठ्यांनी जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मोठे केलेत हे मराठ्यांच्या विरोधी आहेत. यांना उद्यापासून मराठा विरोधी धरलं जाईल. दादा, सरकार जे आहे ते 50%च्या वरती आरक्षण देऊ पाहत आहे, मात्र कोर्टामध्ये कितपत टिकल असं तुम्हाला वाटतं? काय असतं दादा, आता हट्ट लय बेकार असतो.
हट्टाचे एक 7-8 प्रकार आहेत. त्यातला हे श्रीमंतांचा पांढऱ्या कपड्यावाल्यांचा हट्ट आहे दोघा तिघांचा की आम्हाला पाहिजे ती, आणि ते 150 जणांना लागत आहे. आता शेवटी श्रीमंताचा हट्ट सरकार पुरवतो, गोरगरिबांचा लवकर पुरवत नाही. आम्ही 6 महिने झालोय हक्काच्या आरक्षणासाठी लढतोय आणि त्याच्यासाठी लढाई आत्ताही सुरू आहे. परंतु आता त्या 150 जणांसाठी सरकार उद्या कायदा अनुपात आहे, तोही मागासवर्ग आयोगाचा अहवाल मागासवर्ग आयोग गठीत करण्यासाठी, टास्क फोर्स गठीत करण्यासाठी याच गोरगरिबांनी लढाई उभा केली. गोरगरिबांनी उलट ह्या 150 जणांना, या 2-3 जणांना न्याय देण्याचं काम केलंय, पण या 150 जणांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम नाही केलं. गोरगरीब ओबीसीतून मागणी माहिती एकही म्हणला नाही की तुम्ही यांना ओबीसीतून यांचं हक्काचं आरक्षण द्या, पण गोरगरीब म्हणला द्या त्यांना कायदा बनवून. आणि हे उद्याचं जे असेल काय कायदा हे फक्त गोरगरिबांमुळे मिळतोय त्यांना. टिकणार नाही, तुमचा हे प्रश्न आहे, टिकणार हा भाग त्याला नाविलाज आहे. ते शोधायला ते तयार नाहीये, ते 150 जण आणि ते 2-3 हे शोधायला तयार नाहीत की आपल्याला एक पोरांचं परत मराठ्यांच्या पोराचं वाटोळ होऊ शकतं बा. जसं मागं ECBCची वेळ झालं, पोरांनी परीक्षा दिल्या, निवड झाल्या, नियुक्त्यासाठी 3-4 वर्ष झाले पोरं लढते. 3-4 वर्ष हेच उद्या बघायला जर मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. त्यापेक्षा आमची मराठ्यांची मागणी करोडोंची, मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे, ज्यांच्या सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आणली, त्याची अंमलबजावणी करणे. यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या एक जीवानं उद्या एक मतानं लढायचं. तुम्ही जर याच्या विरोधात बोलले 50% वर द्या आणि खालचं द्या तर तुम्ही 100% मराठा विरोधी आहेत. मराठ्यांनी चूक केली, तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ निघणार आहे. आणि मराठ्यांची हीच भावना आहे तुमच्या विषयात. तुम्ही ओबीसी आरक्षण 50%च्या आतून बोलावं, वरचं एकाही आमदार महोदयाने, मंत्री महोदयाने बोलू नये, ही मराठ्यांची भावना आहे. तुमच्या सांगण्यावरून असं वाटतंय की 20 तारखेनंतरची जी दिशा आहे ती लोकप्रतिनिधी विरोधात असणार आहे. आता ती 21ला ठरलं. संभाजीराजे छत्रपती असं म्हणतात, म्हणजे उद्यावर अधिवेशन आलेलं आहे आरक्षणासाठी, ते म्हणतात की सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे आरक्षणाच्या प्रश्नासाठी. आता लय वेळ दिलाय आपण, 6 महिन्याचा वेळ दिलाय. राजे पण साक्षीदार आहेतच ना. 6 महिन्याचा वेळ म्हणजे हा लय झाला. आणि नुसता सगळे स्वर एकट्या शब्दासाठी 3.5 महिने झाले. हा लय वेळ. किती अंत बघावा सरकारनं या समाजाचा. समाज नाही सोडत. काय असतं परत त्यांना मर्यादा आहे, तसं समाजाला बी मर्यादा आहे. ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय, तर मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे. आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही, वेगळं बोलतो. मराठ्यांना उद्या, मराठ्यांच्या आमदार महोदयांना, मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे आणि 50%च्या आतच बोलावं लागणार आहे. ते जर नाही बोलले आणि ते जर 50%च्या वर बोलले तर त्याचा अर्थ असा मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी आहे. दादा एक आहे की मराठ्यांचं सामाजिक आंदोलन यापूर्वी अनेकदा उभं राहिलं होतं आणि तुम्ही एक हाती आता तुम्ही गेल्या 5-6 महिन्यापासून सलग करता. पण त्यामुळे आतापर्यंतच्या सगळ्या या परिस्थितीवर, आंदोलनावर राजकीय समीकरणं काही बदललेली नाहीत आणि त्यामुळे मराठ्यांचे प्रश्न सुटत नाहीत हे आतापर्यंतचं समोर आलेलं आहे. एकही राजकीय पक्ष किंवा प्रस्थापित नेता मराठ्यांची बाजू मांडत नाही. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये करायचं काय असा एक साधा प्रश्न सातत्यानं उपस्थित होतो. तेच सांगितलं मी आता की सर्वसामान्य करोडो मराठ्यांना असं वाटतं जे आमदार महोदयांना, मंत्री महोदयांना आम्ही मोठं केलं त्याने आमच्या मागणीप्रमाणे बोलावं. आणि जर ते उद्या ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण हे सगळ्या स्वराची अंमलबजावणी करावं ह्या बाजूने जर बोलला नाही तर तो मराठा विरोधी उद्यापासून धरला जाणार आहे. आमचा असला तरी त्याला पर्याय नाही. तुम्हाला आमचं म्हणून बोलाले, आमचं म्हणून ऐश्वर्य, आमचं म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा आहे. आमच्याच पोरांची प्रतिष्ठा आणि आमच्याच जातीच्या गोरगरिबांची प्रतिष्ठा संपायला लागली, तुम्ही मराठा विरोधी. तर तुम्ही उद्या अधिवेशनानंतर नावासकट महाराष्ट्राच्या जनतेसमोर, मराठ्यांसमोर सांगणार का की हे 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 मराठा विरोधी आहेत आणि या पुढच्या काळामध्ये मराठ्यांनी त्यांच्या सोयीनं निर्णय घ्यावा किंवा काय बोलावं? हे म्हणायची गरजच नाही. सगळ्या पक्षातले आमदार महोदयांनी, मंत्री महोदयांची जबाबदारी आहे गोरगरीब मराठ्यांची मागणी 50%च्या आतून आहे, सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी या बाजूनच बोलावं. कारण यांचा, या जनतेचा, गोरगरीब मराठ्यांचा तुमच्यावरती अधिकार आहे. कारण तुम्हाला त्यांनी काहीतरी घडवलंय गोरगरिबांनी. त्यांच्या पोराच्या बाजून जर उद्या बोलला नाहीत
तर तुम्ही मराठाच विरोधी आहेत आणि आरक्षण सुद्धा विरोधी आहेत, याचा सरळ सरळ उद्या मराठी अर्थ काढणार आहे. आमची मागणी आहे, तुम्ही दुसरी कसं काय करता? ती सांगितली कुणी करायची? 3 लोकांनी, आणि लागतंय 150 जणाला. त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांच्या नजरेतून पडू नका. करोडो मराठ्यांची मागणी आहे 50% जातून ओबीसीतून, आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांची सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याची अंमलबजावणी करणे, याच्याच बाजूने बोलावं. तुम्ही म्हणता 50%च्या वरचं द्यान, वेगळं द्यान, स्वतंत्र द्यान, मराठ्याला वेगळं आरक्षण, याला नको धक्का आणि त्याला नको धक्का. धक्क्यान धुक्क्याचा काय संबंध रे? आणि तुम्हाला काय करा धक्क्याचं? तुम्हाला काय करायचं? मराठ्यांचा अधिकार आहे तुमच्यावरती, तुम्हाला बोलावं लागणार आहे. आम्ही तुम्हाला काय बोलणार नाहीत काय नाहीत, पण मग उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत, मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत, मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हावात या विरोधी आहेत. तुमचा विरोधी बाकी. उद्या ओबीसी नेते एकवटून विरोध करतील. ते काय धरलेलं आहे पहिल्यापासूनच, 70 वर्ष 75 वर्षापासून. आज थोडं किमान त्याची तरी त्यांना विरोध करण्यापेक्षा मी ह्या मताचा आहे, त्यांचा आदर्श आमदार महोदयाने, मंत्री महोदयाने घ्यावा. किमान ते जाण तरी ठेवतात ओबीसीच्या बांधवांची, बोलतात तरी. तुम्ही थोडी तरी जाण ठेवा. आता शेवटचा टप्पा आहे मराठ्यांच्या लेकरासाठी. म्हणजे तुम्हाला असं स्पष्टपणे म्हणायचं आहे का की मंत्री छगन भुजबळ हे जसं ओबीसीची बाजू मांडून लढतायत, तसंच सगळ्या आमदारांनी एकवटून, मराठा आमदारांनी एकवटून लढावं सभागृहात? का लढू नये हा प्रश्न आहे आमचा गोरगरीब मराठ्यांचा. का? जर नोंद सापडली, समजा आमची जमिनीचा 7/12 सापडलाय आणि आमचा आधार उदाहरणार्थ तुम्ही आमदार महोदय, मंत्री महोदय, तुम्ही का म्हणू नये की याचा 7/12 सापडला, त्या गोरगरीबावर अन्याय होतो, त्याची जमीन त्याला दी? का म्हणू नये तुम्ही? आम्ही खोटं मागतो तुम्हाला? मंत्री महोदय मराठ्यांच्या, आमदार महोदयांनी पक्ष सोडून सरळ सांगावं, कुणबी नोंदी सापडलेल्या त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. आम्ही ओबीसीच्या विरोधात नाही, तुम्हाला धक्का बी लागत नाही हेही बोलावं, पण त्यांचा हक्काचं आहे ते. आणि ज्या नोंदी सापडल्या नाही त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा देण्याचं सरकारनं कबूल केलंय. तुम्ही का देत नाहीत? हे सगळे आमदार मंत्री महोदयांनी का बोलू नये मराठ्यांच्या बाजूनं? मराठ्यांनी ठेका घेतलाय काय? आम्ही यांची प्रतिष्ठा वाढवायची आणि आमचे पोरं बरबाद करायचं, आम्ही ठेका घेत चाललाय तुम्हाला मोठं करून. मग तुम्हाला मोठं करायचं, आमचे पोरं मोठे व्हावं म्हणून. तुम्ही आमचे पोरं मोठे न होऊन देता, उलट खड्ड्यात घालायला लागले. आम्ही मागणी एक सांगतो, तुम्ही तिसरी मागता. उद्या अधिवेशनानंतर मनोज जरांगे पाटील हे आता आंदोलनावर पुढचा टप्पा किंवा आंदोलनाबाबत पुढचं पाऊल टाकणार नाहीत, असा एक आशावाद सरकारच्या समोर आहे, असं एक सरकारने गृहीत धरलं असावं. चांगला आशावाद आहे त्यांचा, स्वागत आहे त्यांच्या आशावादाचं, कारण ते उद्या बहुतेक अंमलबजावणी करणार आहे सगळ्या सोयऱ्यांची. मग का चांगला निर्णय आहे त्यांचा. समाज डोक्यावर घेऊन नाचून उद्या दिसन त्यांना महादिवाळीचं गुलाल किती पडतो त्यांच्या टाकोऱ्यावर. नसता 21ची तयारी केली आम्ही आंदोलनाची. अच्छा, हो, सोयऱ्यांच्या संदर्भातल्या आंदोलनाची तयारी रेडी झाली. शिवजयंतीच्या दिवशी का खोटं बोलावं? शिवजयंती दिवशी का खोटं बोलावं? बाकीचं 21ला सांगा, तयारी केली आम्ही. जर आम्हाला 20ला तुम्ही अंमलबजावणी नाही केली तर 21च्या नंतर आंदोलन काय, तयारी केली आहे. आम्हाला अंमलबजावणी पाहिजे. दादा, उदयनराजे भोसले असे म्हणालेले आहेत की आता आर्थिक निकषावरच आरक्षण पाहिजे. मी सांगितलं ना आत्ताच की मी तिन्ही राजगादींना खूप मानतो, त्यामुळे त्यांच्यावरती मी कधीच बोलत नाही, कारण मी खऱ्यानेच आदर करतो, तोंडापुरता नाही. 20 तारखेनंतर तुमच्या आंदोलनाची दिशा बदलणार आहे. मग हे उपोषण त्या दिवशी सुटलं जाणार आहे. ते आता आम्ही समाज ठरवणार 20ला काय होत. आता तुम्ही फक्त बघत राहा. सरकारनं फक्त एवढी वेळ सगळे आमदार महोदयाने, मंत्री महोदयांनी मराठा समाजाच्या मागणी कडून बोलावं, ही मात्र आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. एवढे वेळेस तुम्हाला संधी आहे गोरगरिबाचं कल्याण करायची आणि आम्हाला असे तुम्ही बोलताल. नसता आमची मागणी ओबीसी आरक्षणातून 50% आतून तुम्ही जर वेगळी केली, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचे विरोधी आहेत, मराठा विरोधी आहेत आणि मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हावात म्हणून तुम्ही कडाडून विरोधी आहेत, हे ग्राह्य धरलं जाईल. सामान्य मराठा आम्ही आमच्या ताकदीवरती लढून मग मिळू. पाटील सर, 21 तारखेचं आंदोलन जे असणार आहे त्याविषयी तुम्ही माहिती देत नाही आहात, पण आतापर्यंत तुम्ही सातत्याने म्हणत होतात की शांततेतच आंदोलन होणार. 21चं सुद्धा शांततेतच असणार आहे का काही आक्रमक पवित्रा पाहायला मिळणार? ते 21ला ठरवलं सगळं. चलो, धन्यवाद.
पार्टी आभारी आहे. ओके दादा. हर, वा. हो मोबाईल बघून दे. आता क्लिअर आहे. गौरव ते आणले का बाईकचं ते? आता 12:30 करायचं का? नाही बारा. मग आता हे आल्यावर आपल्याला आता आपण वेळ दिला आहे. आपण थोडं थांबलो त्यांना. 2 मिनिटं थांबलो. 2 मिनिटं 2-4 मिनिटासाठी आपण थोडा वेळ तिथं साजरी करा म्हणा. तिथंच येस तिथंच थोडा वेळ 20 हा 20 मिनिट. नाही चलू दे तिथं. मग आपल्याला तिथं चलू दे. फक्त हळू वाजवा. तिथं चलू दे म्हणा. तिथं ये रे बाळा. बंद झालंय. आले तिथं. त्यांना सांगा राहू द्या म्हणून. हे चाललेली तुम्ही जा ना. त्यांना म्हणा थांबा आता राहू द्या. आता त्यांना थांबू नका म्हणा. येऊ द्या आता. येऊ द्या. जाऊ ना. सरका बाजूला. हॅलो आवाज येतो तुम्हाला? म्हणा कॅमेरा घोडा अश्व महाराजांच्या पुतळ्या पुढं. रमण काय गडबड झाली रे? गप्पान तुम्हाला काय करायचं रे? आज त्यांना आणला आपण. हा माहित नव्हतं ना आपल्याला आधी. चालू कर रे. झाला नाही. हा आपलं तो बरोबर. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवनेरीवर सोहळ्यासाठी गेले होते. ते असं म्हणाले की उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. मग त्यांना धक्का लागतच नाही ना. बरोबर बोलले. ओबीसींना धक्का लागत नाही कारण 100-150 वर्षापासून मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात. कुणबीच्या नोंदी मराठ्यांच्या सापडल्यात आणि ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत
त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचे अधिसूचना काढलेली, त्याची अंमलबजावणी उद्या करतील ते. धक्का लागण्याचा प्रश्नच नाही. आम्ही तिथंच होतो, रिकामी जागा होती ती फक्त ते भरून काढायचे. धक्का लागण्याचा प्रश्न नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांना करावीच लागणार. सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात असं बोललं जात आहे की 16 फेब्रुवारीपर्यंत ती अध्यादेशावर सूचना हरकती मागवण्याची वेळ होती. त्याच्यानंतर सलग 2-3 दिवस सुट्ट्या झाल्या आहेत. त्यामुळे आता या घडीला उद्या चर्चा होईल की नाही आणि त्या संदर्भाचा निर्णय होईल की नाही चांगलं कठीण आहे. कोण म्हणले? म्हणजे असे चर्चा आहे. नाही, असं नाही. हरकती घेतल्या, वेळ दिला. हा वेळ आजचा नाही आहे, 2 नोव्हेंबरपासूनचा आहे. 24 डिसेंबरपर्यंत 2 महिने आणि आता जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिने, 4 महिन्यातून नुसतं सगळ्या सोयऱ्यांसाठी वेळ झालेला आहे. आणि कायदेशीर प्रक्रियात जर या शब्दावर भाष्य करायचं असलं तर प्रक्रिया पार पाडण्यासाठी तुम्ही 15 ते 16 दिवसाचा कालावधी घेतला आता हरकतीसाठी. हरकती आल्यात, सरकारकडे यंत्रणा आहे. 4.5 लाख यंत्रणा मागासवर्ग आयोगाच्या वेळेस कामाला लागली. तुम्हाला हरकती थोड्या आहेत त्या बघण्यासाठी 1 घंट्यात तुम्ही बघू शकताय त्या सगळ्या. हे म्हणजे कारणं नको आहेत आणि ते कारणं देणाऱ्यापैकी नाहीत अशी आम्हाला आशा आहे. मुख्यमंत्री साहेब पण आणि फडणवीस साहेब पण कारणं देणार नाहीत. हरकती रात्रीतून बघून घेतील ते. परंतु उद्याच्याला अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्याकडून होईल. आता असं दिसतंय की उद्या विशेष करून एक वेगळा प्रवर्ग आणि त्या संदर्भातलं मराठ्यांना आरक्षण असं दिसतंय. सगळे सोयऱ्यांबद्दल निर्णय नाही झाला तर तुमची भूमिका काय असेल? उद्या जो कायदा होणार आहे त्याचं तर महाराष्ट्रात कौतुक केलं जाणार आहे, आनंदही व्यक्त केला जाणार आहे. कारण हे 150 जणांसाठी लागतं आहे. ते 2-3 जणांची मोठ्या लोकांची मागणी होती. शेवटी मोठ्याल्यांचं चलतं, गोरगरिबांचं चलत नाही. मोठ्यांनी गरिबाला द्यायला पाहिजे, पण गरिबांनीच तो कायदा पारित करायला लावला. याच आंदोलनाच्या माध्यमातून द्या म्हणले त्यांना पण. परंतु करोडो मराठ्यांची मागणी आहे की 50% आतमध्ये ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे ते पाहिजे. त्याच्यामुळं कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली. हे याच्यातलं महत्त्वाचं विशेष आहे. त्यामुळे त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे. जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळं त्यांना ते मिळतंय. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही, तर असं होणार नाही. तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. नसता 21ला आंदोलनाची दिशा ठरणार आहे, मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ शकतं. आता उद्या याच्यानंतर तुमच्या आंदोलनाची दिशा कधी ठरणार आहे? उद्या अधिवेशन पूर्ण होईल असं वाटत नाही, परवा दिवशी पण जाऊ शकतो. नाही, उद्याच लक्षात येईन आमच्या हे काय करणार आहेत. कारण त्यांनी स्पष्ट भूमिका सकाळी होईल त्यांची, आज होईल. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरही स्पष्टीकरण देऊ शकतात की आम्ही चर्चा करणार आहेत 20 तारखेला किंवा 21ला. आम्ही 20चीच वाट बघणार आहेत. कारण 21ला करतील ना ते भागांकडे आता नाही पडत. आम्ही 20ला आमच्या लक्षात येईल की हे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत का नाही. परंतु महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना जी समाजाची मागणी की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. ओबीसीतून मराठ्यांना 50% आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो, आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत तुम्ही उद्या एकमतानं आवाज उठवावा आणि मराठ्यांची जी मागणी त्या बाजूनं बोलावं. म्हणजे ओबीसीतून 50% आतून आरक्षण. जर तुम्ही ही भूमिका उद्या मांडली नाही, तुम्ही जर वेगळंच बोलत राहिलात 50% वर द्या खाली द्या, ही मराठ्यांची भूमिका नाहीये. मग याचा अर्थ असा होणार की ज्या मराठ्यांनी जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मोठे केलेत हे मराठ्यांच्या विरोधी आहेत. यांना उद्यापासून मराठा विरोधी धरलं जाईल. दादा, सरकार जे आहे ते 50%च्या वरती आरक्षण देऊ पाहत आहे. मात्र कोर्टामध्ये कितपत टिकल असं तुम्हाला वाटतं? काय असतं दादा, आता हट्ट लय बेकार असतो. हट्टाचे एक 7-8 प्रकार आहेत. त्यातला हे श्रीमंतांचा पांढऱ्या कपड्यावाल्यांचा हट्ट आहे, 2-3 की आम्हाला पाहिजे ती, आणि ते 150 जणांना लागत आहे. आता शेवटी श्रीमंताचा हट्ट सरकार पुरवतो, गोरगरिबांचा लवकर पुरवत नाही. आम्ही 6 महिने झालोय हक्काच्या आरक्षणासाठी लढतोय आणि त्याच्यासाठी लढाई आत्ताही सुरू आहे. परंतु आता त्या 150 जणांसाठी सरकार उद्या कायदा अनुपात आहे.
तोही मागासवर्ग आयोगाचा मागासवर्ग आयोग गठीत करण्यासाठी, टास्क फोर्स गठीत करण्यासाठी याच गोरगरिबांनी लढाई उभा केली. गोरगरिबांनी उलट ह्या 150-150 जणांना, या 2-3 जणांना न्याय देण्याचं काम केलंय. पण या 150-150 जणांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम नाही केलं. गोरगरीब ओबीसीतून मागणी माहिती एकही म्हणला नाही की तुम्ही यांना ओबीसीतून यांचं हक्काचं आरक्षण द्या. पण गोरगरीब म्हणला द्या त्यांना कायदा बनवून. आणि हे उद्याचं जे असेल काय कायदा हे फक्त गोरगरिबांमुळे मिळतोय त्यांना. टिकणार नाही तुमचा हे प्रश्न, टिकणार नाही टिकणार हा भाग त्याला नाविलाज आहे. ते शोधायला ते तयार नाहीये. ते 150-150 जण आणि ते 2-3 हे शोधायला तयार नाहीत की आपल्याला एक पोरांचं परत मराठ्यांच्या पोराचं वाटोळ होऊ शकतं बा. जसं मागं ECBCची वेळ झालं, पोरांनी परीक्षा दिल्या, निवड झाल्या, नियुक्त्यासाठी 3-4 वर्ष झाले पोरं लढते. 3-4 वर्ष हेच उद्या बघायला जर मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. त्यापेक्षा आमची मराठ्यांची मागणी करोडोंची, मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे, ज्यांच्या सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आणली, त्याची अंमलबजावणी करणे. यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या एक जीवानं उद्या एक मतानं लढायचं. तुम्ही जर याच्या विरोधात बोलले 50% वर द्या खालचं द्या तर तुम्ही 100% मराठा विरोधी आहेत. मराठ्यांनी चूक केली तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ निघणार आहे. आणि मराठ्यांची हीच भावना आहे तुमच्या विषयात. तुम्ही ओबीसी आरक्षण 50%च्या आतून बोलावं, वरचं एकाही आमदार महोदयाने, मंत्री महोदयाने बोलू नये, ही मराठ्यांची भावना आहे. तुमच्या सांगण्यावरून असं वाटतंय की 20 तारखेनंतरची दिशा आहे ती लोकप्रतिनिधी विरोधात असणार आहे. आता ती 21ला ठरलं. संभाजीराजे छत्रपती असं म्हणतात, म्हणजे उद्यावर अधिवेशन आलेलं आहे आरक्षणासाठी, ते म्हणतात की सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे आरक्षणाच्या प्रश्नासाठी. आता लय वेळ दिलाय आपण, 6 महिन्याचा वेळ दिलाय. राजे पण साक्षीदार आहेतच ना. 6 महिन्याची वेळ म्हणजे हा लय झाला. आणि नुसता सगळे स्वर एकट्या शब्दासाठी 3.5 महिने झाले. हा लय वेळ झाला. किती अंत बघावा सरकारनं या समाजाचा. समाज नाही सोडत आपण. काय असतं परत त्यांना मर्यादा आहे, तसं समाजाला बी मर्यादा आहे. ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय, तर मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे. आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही, वेगळं बोलतो. मराठ्यांना उद्या, मराठ्यांच्या आमदार महोदयांना, मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे आणि 50%च्या आतच बोलावं लागणार आहे. ते जर नाही बोलले आणि ते जर 50%च्या वर बोलले तर त्याचा अर्थ असा मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी आहे. दादा एक आहे की मराठ्यांचं सामाजिक आंदोलन यापूर्वी अनेकदा उभं राहिलं होतं आणि तुम्ही एक हाती आता तुम्ही गेल्या 5-6 महिन्यापासून सलग करता. पण त्यामुळे आतापर्यंतच्या सगळ्या या परिस्थितीवर, आंदोलनावर राजकीय समीकरणं काही बदललेली नाहीत आणि त्यामुळे मराठ्यांचे प्रश्न सुटत नाहीत हे आतापर्यंतचं समोर आलेलं आहे. एकही राजकीय पक्ष किंवा प्रस्थापित नेता मराठ्यांची बाजू मांडत नाही. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग करायचं काय असा एक साधा प्रश्न सातत्यानं उपस्थित होतो. तेच सांगितलं मी आता की सर्वसामान्य करोडो मराठ्यांना असं वाटतं जे आमदार महोदयांना, मंत्री महोदयांना आम्ही मोठं केलं त्याने आमच्या मागणीप्रमाणे बोलावं. आणि जर ते उद्या ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण हे सगळ्या स्वराची अंमलबजावणी करावं ह्या बाजूने जर बोलला नाही तर तो मराठा विरोधी उद्यापासून धरला जाणार आहे. आमचा असला तरी त्याला पर्याय नाही. तुम्हाला आमचं म्हणून बोलाले, आमचं म्हणून ऐश्वर्य, आमचं म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा आहे. आमच्याच पोरांची प्रतिष्ठा आणि आमच्याच जातीच्या गोरगरिबांची प्रतिष्ठा संपायला लागली, तुम्ही मराठा विरोधी. तुम्ही उद्या अधिवेशनानंतर नावासकट महाराष्ट्राच्या जनतेसमोर, मराठ्यांसमोर सांगणार का की हे 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 मराठा विरोधी आहेत आणि या पुढच्या काळामध्ये मराठ्यांनी त्यांच्या सोयीनं निर्णय घ्यावा किंवा काय बोलावं? हे म्हणायची गरजच नाही. सगळ्या पक्षातले आमदार महोदयांनी, मंत्री महोदयांची जबाबदारी आहे गोरगरीब मराठ्यांची मागणी 50%च्या आतून आहे, सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी या बाजूनच बोलावं. कारण यांचा, या जनतेचा, गोरगरीब मराठ्यांचा तुमच्यावरती अधिकार आहे. कारण तुम्हाला त्यांनी काहीतरी घडवलंय गोरगरिबांनी. त्यांच्या पोराच्या बाजून जर उद्या बोलला नाहीत तर तुम्ही मराठाच विरोधी आहेत आणि आरक्षण सुद्धा विरोधी आहेत. याचा सरळ सरळ उद्या मराठी अर्थ काढणार आहे. आमची मागणी आहे, तुम्ही दुसरी कसं काय करता? ती सांगितली कुणी करायची? 3 लोकांनी आणि लागतंय 150 जणाला. त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांच्या नजरेतून पडू नका. करोडो मराठ्यांची मागणी 50%च्या आतून ओबीसीतून
आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांची सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याची अंमलबजावणी करणे याच्याच बाजूने बोलावं. तुम्ही म्हणता 50% वरचं द्यान, वेगळं द्यान, स्वतंत्र द्यान, मराठ्याला वेगळं आरक्षण, याला नको धक्का आणि त्याला नको धक्का. धक्क्यान धुक्क्याचा काय संबंध रे? आणि तुम्हाला काय करा धक्क्याचं? तुम्हाला काय करायचं? मराठ्यांचा अधिकार आहे तुमच्यावरती, तुम्हाला बोलावं लागणार आहे. आम्ही तुम्हाला काय बोलणार नाहीत काय नाहीत, पण मग उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत, मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत, मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हावात या विरोधी आहेत. तुमचा विरोधी बाकी. उद्या ओबीसी नेते एकवटून विरोध करतील. ते काय धरलेलं आहे पहिल्यापासूनच 70 वर्ष 75 वर्षापासून. आज थोडं किमान त्याची तरी त्यांना विरोध करण्यापेक्षा मी ह्या मताचा आहे, त्यांचा आदर्श आमदार महोदयाने मंत्री महोदयाने घ्यावा. किमान ते जाण तरी ठेवतात ओबीसीच्या बांधवांची, बोलतात तरी. तुम्ही थोडी तरी जाण ठेवा. आता शेवटचा टप्पा आहे मराठ्यांच्या लेकरासाठी. म्हणजे तुम्हाला असं स्पष्टपणे म्हणायचं आहे का की मंत्री छगन भुजबळ हे जसं ओबीसीची बाजू मांडून लढतायत तसं सगळ्या आमदारांनी एकवटून, मराठा आमदारांनी एकवटून लढावं सभागृहात? का लढू नये हा प्रश्न आहे आमचा गोरगरीब मराठ्यांचा. का? जर नोंद सापडली, समजा आमची जमिनीचा 7/12 सापडलाय आणि आमचा आधार उधारार्थ तुम्ही आमदार महोदय मंत्री महोदय तुम्ही का म्हणू नये की याचा 7/12 सापडला त्या गोरगरीबावर अन्याय होतो त्याची जमीन त्याला दी? का म्हणू नये तुम्ही? आम्ही खोटं मागतो तुम्हाला? मंत्री महोदय मराठ्यांचे आमदार महोदयांनी पक्ष सोडून सरळ सांगावं कुणबी नोंदी सापडलेल्या त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. आम्ही ओबीसीच्या विरोधात नाही, तुम्हाला धक्का बी लागत नाही हेही बोलावं, पण त्यांचा हक्काचं आहे ते. आणि ज्या नोंदी सापडल्या नाही त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा देण्याचं सरकारनं कबूल केलंय. तुम्ही का देत नाहीत? हे सगळे आमदार मंत्री महोदयांनी का बोलू नये मराठ्यांच्या बाजूनं? मराठ्यांनी ठेका घेतलाय काय? आम्ही यांची प्रतिष्ठा वाढवायची आणि आमचे पोरं बरबाद करायचं आम्ही ठेका घेत चाललाय तुम्हाला मोठं करून. मग तुम्हाला मोठं करायचं, आमचे पोरं मोठे व्हावं म्हणून. तुम्ही आमचे पोरं मोठे न होऊन देता, उलट खड्ड्यात घालायला लागले. आम्ही मागणी एक सांगतो तुम्ही तिसरी मागता. उद्या अधिवेशनानंतर मनोज जरांगे पाटील हे आता आंदोलनावर पुढचा टप्पा किंवा आंदोलनाबाबत पुढचं पाऊल टाकणार नाहीत असा एक आशावाद सरकारच्या समोर आहे, असं एक सरकारने गृहीत धरलं असावं. चांगला आशावाद आहे त्यांचा, स्वागत आहे त्यांच्या आशावादाचं. कारण ते उद्या बहुतेक अंमलबजावणी करणार आहे सगळ्या सोयऱ्यांची. मग का चांगला निर्णय आहे त्यांचा. समाज डोक्यावर घेऊन नाचून उद्या दिसन त्यांना महादिवाळीचं गुलाल किती पडतो त्यांच्या टाकोऱ्यावर. नसता 21ची तयारी केली आम्ही आंदोलनाची. अच्छा, हो, सोयऱ्यांच्या संदर्भातल्या आंदोलनाची तयारी रेडी झाली. शिवजयंतीच्या दिवशी का खोटं बोलावं? शिवजयंती दिवशी का खोटं बोलावं? बाकीचं 21ला सांगा तयारी केली आम्ही. जर आम्हाला 20ला तुम्ही अंमलबजावणी नाही केली तर 21च्या नंतर आंदोलन काय तयारी केली आम्ही. आम्हाला अंमलबजावणी पाहिजे. दादा, उदयनराजे भोसले असे म्हणालेले आहेत की आता आर्थिक निकषावरच आरक्षण पाहिजे. मी सांगितलं ना आत्ताच की मी तिन्ही राजगादीनं खूप मानतो, त्यामुळे त्यांच्यावरती मी कधीच बोलत नाही. कारण मी खऱ्यानेच आदर करतो, तोंडापुरता नाही. 20 तारखेनंतर तुमच्या आंदोलनाची दिशा बदलणार आहे. मग हे उपोषण त्या दिवशी सुटलं जाणार आहे. ते आता आम्ही समाज ठरवणार 20ला काय होत. आता तुम्ही फक्त बघत राहा. सरकारनं फक्त एवढी वेळ सगळे आमदार महोदयाने मंत्री महोदयांनी मराठा समाजाच्या मागणी कडून बोलावं ही मात्र आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. एवढे वेळेस तुम्हाला संधी आहे गोरगरिबाचं कल्याण करायची आणि आम्हाला असे तुम्ही बोलताल. नसता आमची मागणी ओबीसी आरक्षणातून 50%च्या आतून तुम्ही जर वेगळी केली, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचे विरोधी आहेत, मराठा विरोधी आहेत आणि मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हावात म्हणून तुम्ही कडाडून विरोधी आहेत हे ग्राह्य धरलं जाईल. सामान्य मराठा आम्ही आमच्या ताकदीवरती लढून मग मिळू. पाटील सर, 21 तारखेचं आंदोलन जे असणार आहे त्याविषयी तुम्ही माहिती देत नाही आहात, पण आतापर्यंत तुम्ही सातत्याने म्हणत होतात की शांततेतच आंदोलन होणार. 21चं सुद्धा शांततेतच असणार आहे का काही आक्रमक पवित्र पाहायला मिळणार? ते 21ला ठरवलं सगळं. चलो, धन्यवाद. ओके दादा.